तर आता आम्ही चाललेलो आहोत टायगर पॉइंटला आणि लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही आमच्या बेबी मून साठी लोणावळ्याला आलो होतो. फरियाज रिसॉर्ट मध्ये स्टे केला होता. त्यांनी कोणी तो व्लॉग पाहिला नसेल तो व्लॉग सुद्धा पहा. आता आम्ही निघालोय टायगर पॉइंटला. पैकी रेस झालाय, रिसॉर्ट मध्ये खूप मजा केली आहे. आता आम्ही जातो टायगर पॉइंटला. आम्ही 2 डेज साठी हॉलिडे घेतलं होतं आमच्या सेंटरवरून. आज मग लगेच घरी जाऊशी वाटत नव्हतं आम्हाला, कारण की इतका छान वातावरण आहे आणि या वातावरणात लगेच घरी जायचं असं कुठे होईल ना. सो त्यामुळे आम्ही सकाळीच प्लॅन केला की मस्तपैकी छान जवळच्या जवळ रोड ट्रिप पण होईल आणि टायगर पॉइंटला सुद्धा आम्हाला जाता येईल. परत मला विशाल जास्त पाऊस झाल्यावरती आणणार नाहीये लोणावळ्याला. तो आधीच मला बोललाय ही लास्ट ट्रिप आहे, सो मग मी ते कसं मिस करू ना. तर त्यामुळे मग आम्ही आता जातो टायगर पॉइंटला. मस्तपैकी तिथे जाऊन मला कॉर्न खायचे आणि मॅगी खायची. आपलं काम काय आहे? तेजलची इच्छा पूर्ण. अरे बापरे. तेजलला मस्तपैकी फिरवायचं. ऍज शी सेड ही तिची लास्ट ट्रिप आहे, सो ही लास्टच ट्रिप आहे तिची. बघूयात. मी प्रत्येक व्लॉग मध्ये अशीच म्हणते माझी लास्ट ट्रिप आहे, पण कुठे ना कुठेतरी आम्ही प्लॅन करतोय आणि मी याला घेऊनच जातेय. सो जास्त पाऊस झाला तर आम्ही इकडे येणं पॉसिबल नाहीच हे मला पण माहितीये. त्यामुळे नाही, आता पाऊस असला किंवा नसला वी आर नॉट कमिंग हिअर. आणि जर मला मॅप्रोची आईस्क्रीम खाऊशी वाटली तर मग तुला ते घरी आणून देण्यात येईल. नाही. चलो तेव्हा बघूयात. आता इथे जायला भेटते तर तिथे तरी जाऊन घेऊयात. आणि तुम्ही बाहेरचं वातावरण पाहू शकता. बेस्ट. गाईज निघताना इतकं छान क्लायमेट होतं आणि जसं आम्ही भुशी डॅमच्या इथे आलोय तर तुम्ही पाहू शकता खूप सारं ऊन. खूप सारं ऊन आलंय आणि अजून वॉटरफॉल्स वगैरे काही स्टार्ट झालेले नाहीये. फक्त ग्रीनरी दिसतीये. भुशी डॅमला पाणीच नाहीये. घाट चालू झालेला आहे. गाईस सकाळी मी गॉगल वेअर नव्हता केला बिकॉज वातावरण इतकं छान होतं, पण आता इतकं ऊन आलंय की मला बाहेर पाहता येत नाहीये. तर आता मला गॉगल वेअर करावाच लागणार आहे. आणि मी विशालला सुद्धा बोलवते गॉगल नको घालू, आता मला वेअर करावा लागतोय. वरती मे बी भेटू शकतं आपल्याला. पाऊस थोडा पडला तरी मजा येईल. तर गॉगल लावलेला आहे मी आणि विशालला गाडी चालवायला खूप छान वाटतंय. घाट चढताना खूप इझी जाते ह्या कारमध्ये, कारण की 2.2 लिटर इंजिन आहे गाडीला, डिझेल इंजिन आहे. त्यामुळे पॉवर खूप जनरेट करते गाडी आणि खूपच इझी जाते मला ड्रायव्हिंगला या घाटामध्ये सुद्धा. टेरेन कंट्रोल आहे, स्लोप कंट्रोल आहे याला. येस. हा धडकतंय. आलेलो आहोत टायगर पॉइंटला. आणि वरती येऊन थोडं आहे म्हणजे जसं थोडं वातावरण आहे पण पाऊस नाहीये. आणि पुढे खूप छान दिसतंय, तुम्हाला पण मी दाखवते बाहेर उतरून. वेदर इज सो रोमॅन्टिक. पाऊस नाहीये. गर्दी सुद्धा दिसतीये थर्सडे असून सुद्धा. गर्दी राहतेच टायगर पाऊस पॉइंट. पण नाहीये तरी पण गर्दी आहे. हो ना. पण असं पण छान वाटतंय. पाऊस असेल तर उलट जास्त थांबता वगैरे नाहीये. थंडी वाजते मस्त, छान वाटतंय. मॅगी खायची तेजल तुला? मॅगी आणि कॉर्न Yes. मस्त असं भाजलेलं गरम गरम. ऑर्डर सांगा 10-15 मिनिटं लागतात. हो. मस्तपैकी आमची कांदा भुजी आणि कॉर्न आलेला आहे. खूप दिवसांनी कांदा भजी खाते आणि खूप प्रॉपर अशी टेस्ट लागते त्याची. मस्त मजा आली मजा. मी आता पाणी डायरेक्ट पित होते अशी, झाकणच ओपन नाही केलं.
मस्तपैकी वातावरण पुन्हा पावसाचं झालंय आणि वी हॅव डिसाइडेड टू वॉक. येस, छान सॉन्ग लावले तिथे बॅक साईडला. आता Yes. बंद केलेत म्हणून आम्ही बोलतोय तुमच्याशी. तिथे बॅक साईडला 360 कॅमेरा सुद्धा लावलेला आहे आणि मस्तपैकी सॉन्ग लावलेत त्यांनी, त्यामुळे इथे माहोल तयार झालाय. वरती आधी इतकं काही नसायचं, Yes. पण आता ऍक्टिव्हिटीज वगैरे पण खूप छान झाल्यात. इथली लोक वाट बघतात आहेत कधी पाऊस येतोय आणि कधी कस्टमर येतात आहेत. आम्ही तिथे बसलेलो तेव्हा त्या सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं. हे पाहू शकता लायन्स पॉइंटला आम्ही आता आलोय. त्याच्या हा टायगर पॉइंट त्याची लायन पॉइंट आहे. आता लायन्स पॉइंट झाला वाटतं. तिकडे टायगर पॉइंट आहे आणि इकडे लायन्स पॉइंट आहे. आय गेस असं असेल का नेम चेंज झालं याचं. लायन पॉइंट. व्हॉट यू से तेजल? नेम चेंज झाला. तर मला हे करूशीच वाटतंय, सो करूयात काहीतरी. मराठी सॉंग असं फिरून येतो मी कारण की रोड खूपच रफ आहे. मग तुला त्रास होऊ शकतो. मग तू इथेच उभी राहा. Yes. घेऊन येतो कार. तर आम्हाला जाता जाता मॅप्रो लागलेला आहे, मॅप्रो गार्डन, आणि आम्ही तिथे जाणार आहे आणि फक्त एकच आईस्क्रीम खाणार आहे. आम्ही तिथे जाणार नाही असं होणार नाही. Yes. कारण की तेजल आहे बरोबर आणि मॅप्रोला थांबावंच लागेल. तिथे तेजलची फेवरेट आईस्क्रीम मिळते. येस. तर तेजल जायचं घरी डायरेक्ट. नाही, आता वळवली आपण. गाईज मला विशाल फोटो काढायला सांगतो, पण फक्त 2च पोज देतोय, बाकी तो काहीच करत नाहीये. आणि 2च पोज येतात त्याच जायच्या. 2च पोज मध्ये तुम्हाला 15 ते 20 फोटो काढायला लावतो. सेम पोज असते, बाकी तो काही चेंज करत नाही. फक्त एक इकडे बघणार इकडे बघणार, बास. एक व्हिडिओ घ्या आता असंच असं फिरो फक्त. गाईज मी तुम्हाला सांगतो माझ्या 2 फेवरेट पोज पाहून घ्या. त्या 2 पोज पण त्याला पटत नाहीत. हे एवढंच करतो तो, बास एवढंच. आणि त्याच्यात मला एवढे फोटो घ्यायला लावतो. सो फक्त आईस्क्रीमच घेऊ. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण Yes. तेजलला खायची मँगो. सिलेक्ट करताना स्ट्रॉबेरी करायची तिथे मँगो देतात. ओके. प्लेस युअर ऑर्डर. यू वॉन्ट पाणी बॉटल? नो नो नो. नथिंग नो. Counter number 3. 7. मी इथे जास्वंदाच्या कळ्या घेतेय, म्हणजे त्या उद्या उमलतील आणि मला पूजेसाठी होईल ते. आणि गाडीतल्या गणपतीसाठी घेऊ हे फुल. मुंग्यात रे याच्यावरती. गणपती बाप्पा मोरया. जे कळ्या घेतल्यात तर त्या उद्या उमलतील. आणि हे 2 फुलं मी एक घरातल्या गणपतीला आणि एक महादेवाला. छान वाटतं ना? Yes. हॅलो.